हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी नीता आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. ते बघा, सकाळची साफसफाई चालू होती. ही आमच्या चिंचणी ह्याच्या मायकाची हे आहे ना, सवासणी येते ना, मग त्याच्या सवासणी घालायसाठी मी साफसफाई चालू होती माझी. सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं, जेवण वगैरे, आणि मुलांचा डबा वगैरे सगळ्यांचं दिलं, आणि परत माझं काम चालू होतं बघा. सिलेंडर तोपर्यंत भरून मशीनला कपडे लावली, मोठ्या चादरा वगैरे, आणि सिलेंडरवाला आलेलं तर गॅसची गाडी आलेली खाली, सिलेंडर घेऊन आलेलं तोपर्यंत सिलेंडर भरून घेतला आणि ते ठेवून टाकला. तोपर्यंत म्हटलं आता चला मशीनला कपडे होत्यात तोपर्यंत भांडी काढून घ्यायची सगळी. मग भांडी पण काढून घेतली हळूहळू, सगळी थोडी थोडी सगळी भांडी काढून घेतली. मी एक दिवस म्हणजे सगळं एकदमच नाही काढत, थोडं थोडं करून काढत असते मी. पण आता म्हणजे कसं म्हटलं, हे ना सवासणी घालायचे तर सगळं काढावं लागतं. ते साफसफाई करायला सगळी साफसफाई करावं लागते. इथं मी तुम्हाला दाखवत होती बघा, ते ऑनलाईन मागवलेलं, ह्यांनी मिस्टरांनी ते शेवगा मागवलेला, आपला साचा असतो ना चकली वगैरे करायचा, ते ह्यांना लय, मिस्टरांना लय आमच्या हे नाद आहे तसला, शेवगा वगैरे ऑनलाईन वस्तू मागवायचा लय ना हे आवड. इथं बघा मी कपडे पण धुवून झालेली, आणि परत एकदा मशीनमध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यावर ते लिक्विड टाकलं म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही ना. आता समजा आपण ठेवलं भरून तर वास वगैरे येत नाही, वास चांगला येतो त्याचा, म्हणून ते आणलं मी टाकायसाठी त्याच्यात. मग भांडी विंडी सगळी काढली तिथली मांडणीवरची. अशी मांडणी कोणाकोणाच्यात आहे मला कमेंटमध्ये सांगा बरं का नक्की. एवढा कंटाळा येतो ना ह्या मांडणीचा घासायला, भरपूर असा कापतीले हाताला. दिसायला मस्त दिसते छान, पण कापतीले हाताला ही घासताना. मांडणी घासली बघा अशी मस्त, अशी स्वच्छ सगळी. बाथरूममध्येच आम्हाला घासायला लागते सगळं, कारण बिल्डिंगमध्ये राहायला असल्यामुळं ना कुठं बाहेर काहीच काढता येत नाही. रूमच्या बाहेर सगळं आतमध्येच ठेवायचं, घासायचं आणि पुसायचं सगळं काय असेल ते. भांडी ही मांडणी वगैरे पहिला घासून बाहेर ठेवून टाकली सुकायसाठी हवेला, आणि त्याच्यानंतर मग भांडी घासायला काढली सगळी. म्हणजे बाथरूममध्येच मला सगळं करावं लागतं बरं का. भांडी वगैरे सगळी भांडी बाथरूममध्येच घासावं लागते, कारण किचन पण छोटा आहे ना, त्याच्यामुळे किचनवर पण जास्त भांडी घासू नाही शकत. मग बाकीची सगळी बघा अशी बाथरूममध्ये ठेवते मी, आणि थोडी थोडी करून घासून घेते. मग हात हे तर मदतीला तर कोणच नव्हतं, मुलं पण नाही, मिस्टर पण नाही, कोणच नाही. सगळं एकटीलाच करावं लागते साफसफाई मला. कायमच असायचं जर वेळेसच. मिस्टर तर गाडीवर जातात, बाहेरच्या गाडीवर, त्यामुळं त्यांचा काय हातच लागत नाही कशालाच काहीच काम करायला. मुलं आता कामाला चालले आहेत, त्याच्यामुळं त्यांनी पण, मुलं पण नाही काय, मग सगळं एकटीलाच करावं लागतं. हे बघा तेवढी सगळी बाथरूममधली घासली भांडी, आणि ही तर एवढी किचनवर पडलेली होती. मी हे पण सगळी भांडी घासून घेतली एकदाच, आणि फॅनच्या हवेला इकडं हॉलमध्ये ठेवली पसरून सगळी. तो पसरते तोपर्यंत म्हटलं कसं घासून ठेवल ना तसं सुकतेत भांडी चांगली. आणि भांडी सुकवले म्हणजे सुकवून चांगली पुसून लावायला बरे वाटतं ते. एवढं मेहनतीनं घासायची, आणि ती वल्ली लावली म्हणजे परत ना वास येतो त्या भांड्यातनं वगैरे. म्हणून मी काय करते, सुकवते चांगली भांडी, आणि त्याच्यानंतर मग लावून टाकते पुसून कपड्यानं. इथं बघा असं पाणी नितळत ठेवलेली सगळी भांडी. किती एवढी भांडी आहेत, अजून ह्याच्या परत जास्त भांडी येते ह्याच्यात बेडमध्ये टाकलेत मी, ते नाही काढत मी जास्त भांडी. इथं ग्लास वगैरे आहेत सगळे घासून घेतले. ग्लास तर काचेची वस्तू तर माझ्या हातात टिकतच नाही काय. कप एवढं होतं ना, सगळं माझ्याच हातनं कप फुटलेत, अजिबात टिकत नाही काचेची वस्तू माझ्या हातात. आता ती बघा चिनी मातीची भरणी होती ना, मी साईडला ठेवलेली, म्हणून तरी म्हटलं पडल अजून घासताना हातातनं, म्हणून पहिला मी बाकीचं सगळं करून घेतलं. नंतर लास्टला ते ग्लास आणि चिनी मातीची भरणी घासली. ते मीठ ठेवायसाठी मी अंडे चांगले असते चिनी मातीच्या भरणीत ना, मीठ ठेवावं चांगलं असतं ते, म्हणून. हे बघा इथं वरती मला असं चढावं लागतं खुर्चीवर, खुर्ची घेऊन मग वरती चढावं लागतं. वरती सगळी स्टाईल सगळी मस्त अशी घासून घेतली, घासून पुसून. खिडकी काय पाण्यानंच धुवून काढली. किती छान वाटतंय बघा असं. एवढं कंटाळा येतो, पण ते स्वच्छ दिसल्याला बघून का नाही
स्वच्छ ठेवलेलं बघून कंटाळा जातो पूर्ण आपला. मस्त असं फ्रेश वाटतं एकदम घरात. मुलगा आलता तोपर्यंत तो म्हणत होता मला चहा बनवतं मम्मी मी. त्याला म्हटलं चहा बनव, मी भरण्या वगैरे सगळं घासलेलं सगळं लावून टाकते म्हटलं वरती. ते इथं सगळं लावलं मी ह्याच्या भरण्यातनी ना. काय आपलं मसाला वगैरे असतात ना, गरम मसाला, हे सोडा, असा ओवा, हे सगळं तिथं भरून ठेवते मी. त्याला कसं इकडं ठेवू शकत नाही ना, मांडणी आहे, ती भांडी लागतात सगळी. आणि ती वरती एक फळी आहे, ती फळी लावली मी असं 2 अँगल लावून साईडनं. त्याच्यावर ते बाकीच्या भरण्या बसतात, मोठ्या भरण्या. त्यानं चहा बनवलेला. म्हटलं थोडा वेळ बसून चहा प्यावं. चहा पिला थोडा वेळ बसून, 1-5 मिनटं. एवढा कंटाळा आलेला, भरपूर कंटाळा आलेला मला, म्हणून मग चहा घेतला थोडा वेळ बसून. आता म्हटलं चला बसायला काय टाईम नाही. तोपर्यंत संध्याकाळ झालेली. एवढं कामं सगळे आवरूस तर पेपर टाकून घेतलं सगळं मांडणीवर. असे मी ठेवते बघा, पेपर टाकून त्याच्यावर मग भांडी ठेवते. या मांडणीला